सुरुवात झाली आणि आता मात्र या नाईट शृंखलेला सुद्धा मी इथे समालोचन करायला मला संधी मिळाली आहे. त्यांचे मनापासून आभार. कारण की ते इथे मात्र जे छोटंसं मैदान होतं ना तिथे ती शृंखला भरवायचे परंतु कॉमेंट्री म्हणून मला बोलवायचे आणि तिथून माझी सुरुवात केली. सुंदर असं आयोजन पाहायला मिळतं. नाईट शृंखला आता दरवर्षी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील आपल्याला मॅच पाहायला मिळते. दाखल होते टीम मैदानामध्ये. एकलव्य भिलवले टीमने इथे मात्र डेच्या मॅचेस होते ना त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलं होतं या मैदानामध्ये आणि इथे मात्र द्वितीय क्रमांक जिंकला होता. विशाल हा एक आयकॉन खेळाडू ज्याला म्हटलं जातं असा हा एकलव्य टीम कडून नक्कीच आयोजकांचा निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचते. 3 षटकाचा हा सामना असेल आणि 3 षटकामध्ये जुने चेंडू वापरले जातील. 15 मिनिटांमध्ये हा पहिला सत्र संपला पाहिजे. आपण पाहतोय आयोजकांचा निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. आपण पाहू शकाल एका साईडनं असेल वेलवली टीम तर एका साईडनं मरकटवाडी दोन्ही आपण पाहू शकाल. खालापूर विभागातून जाणणारं ही टीम आपण पाहतोय. एका साईडनं मरकटवाडी तर एका साईडनं बिलवल्या. तर कमांतो एवढे सर आपण पाहू शकाल एक चांगला आवाज या गावाचा आवाज आणि या सोंडाई क्रिकेट संघ चिंच खांबला याच्या माध्यमातून आपण चांगला आवाज ऐकला. आजच्या दिवसामध्ये तो आवाज या सत्रामध्ये आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. त्याच जोडल्या जातील. आमच्या वाघे साहेब आमच्या साथीला जोडले जातील. मेमफॉर्म वलपचा हा आवाज आपल्याला पनवेल विभागातून खालापूरमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. एक चांगला आवाज गोड आवाज त्याच्या माध्यमातून वाघे सरांचा एक आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचला होता. पण इथे मात्र ही मॅच चालू आहे. आपण पाहू शकाल नक्कीच एक चांगला सामना असेल. दोन्ही खालापूर तालुक्यातले संघ आहेत. 3 षटकाचा सामना असेल आणि जुने चेंडू वापरले जातील. यापुढील आपण पाहू शकाल आवाज ऐकायला योगेश नक्कीच योगेश सरांचा आवाज पाहूया. ग्रीन सिग्नल होतो पंचांचा संजय वाघमारे. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज विशाल. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र पायावरती चेंडू आदळला जातोय. अपील केली जाते परंतु इथे मात्र अपील फेटाळून लावली जाते. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र डॉट चेंडू होते. सुरुवात चांगली केली जाते. विशालने जर आपल्या टीमसाठी चांगलं विशाल करतो कारण की या डे टुर्नामेंट होते ना तिथे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं आपल्या टीमसाठी. एक चांगला खेळाडू एकलव्य भिलवली. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस. रियांश रुपेश सुर्वे दुसऱ्या चेंडूवरती चांगला आक्रमण पाहायला मिळतं. इथे मात्र श्री गणेश होतोय. 1 धाव येते आणि 1 धावेच्या सायने टीम मिरकुटवाडी टीमचा श्री गणेश होतोय. 1 धाव येते. धावफाय करून 2 चेंडूचा खेळ संपला. विशाल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ज्याच्या गोलंदाजीमधून फलंदाजांना जकडून ठेवलं जाते. पण मोठे फटके येणार का मिरकुटवाडी? निश्चितच योगेश आपण पाहतोय. रियांश रुपेश सुर्वे आणि योगेश ठोंबरे जे विद्यमान सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत वावरले भिलवले टीमसाठी आणि एकलव्य चिंचखांबला किंवा सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्यासाठी यांचं योगदान नेहमीच राहिलेलं आहे. आपण पाहतोय गेली 5 वर्षे या ठिकाणी नाईट शृंखला झाली आणि प्रत्येक शृंखलेमध्ये योगेश ठोंबरे असतील, त्याचनंतर सचिन वाघमारे, संजय वाघमारे भिलवले गावचे, त्याचनंतर सचिन ठोंबरे, त्याचनंतर आमचे रुपेश सुर्वे ज्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने रियांश रुपेश सुर्वे यांच्या नावाने प्रत्येक विकेटसाठी भिलवले च्या गोलंदाजांना 200 रुपयाचे कॅश प्राइज लावले. पण ते भिलवले गावासाठी लावलं असेल पण या सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला संघासाठी त्यांचं नेहमीच चांगलं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्या वतीने. आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स योगेश. मैदानामध्ये मॅच पाहायला मिळते. भिळवले विपक्ष मिरकुटवाडी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच पाहायला मिळते. 18 चेंडू फेस करायचे. एकलव्य भिलवले टीमला गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज विशालने चेंडू फेस केलेत. आतापर्यंत 4 आणि धावाले 3. एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक गोलंदाज मार्क होते सज्ज होतोय.
पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला भरत आणि संजय वाघमारे. चांगले पंच पाहायला मिळत आहे, चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 6 मध्ये कोण प्रवेश करणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आज त्यांची जयंती पाहायला मिळते. आणि या जयंती निमित्त आपल्याला इथे शृंखला पाहायला मिळते. चेंडू होते बाउंड्री लाईनच्या पुढे दिशेने 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, उचल फेक केली जाते, तोपर्यंत धावा जमवल्या जात आहेत. 3 धावा येते त्या चेंडूवरती. 3 धावाची 6 धावसंख्या पुढे सरसवली जाते 6 या अंकावरती. मिरकुटवाडी टीमने जर मोठा अंक गाठावा लागेल, कारण की एकलव्य टीम मध्ये फलंदाज चांगले पाहायला मिळतात. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आपण टॉस मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इथे मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते. पाईप चेंडू जाऊन आदळला होता, परंतु इथे मात्र लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव येते. पंच षटक संपल्याचा इशारा करतात. 7 चेंडूचा खेळ संपला. विशालने चेंडू फेस केले 6 आणि धावा दिले तर 7 या अंकावरती. चांगलं षटक फेकलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक. 2 क्षेत्ररक्षक मात्र फक्त मॅन्डेटरी पॉवरचे बाहेर पाहायला मिळाले होते, परंतु एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये, कारण की चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे जगडून ठेवणे. आता मात्र नवीन गोलंदाज एकलव्य भिलवले टीमकडून. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज नितेश. पाहायचंय विशालच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करणार का मोठे फटके येणार याच्या गोलंदाजीवरती. धावा तर जमवाव्या लागतील मिरकुटवाडी टीमला. टॉस जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारली आहे म्हटलं ना तर कुठेतरी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जर राज्यामध्ये जे राज्य केलं होतं ना, तर त्यांचा आज आपल्याला जयंती आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला राज्य करावं लागेल या एकलव्य टीम समोर. पाहायचं आता मात्र गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज. नितेश पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर पहिल्या चेंडूवरती पनिशमेंट केली जाते. संजयजी वाघमारे सर पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र पहिला चेंडू येते स्वेर आणि अवंतर धाव येते. अवंतर धावेच्या 6 धावसंख्ये पुढे सरसावली जाते 8 या अंकावरती. 8 पाहायचं आता मात्र पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज नितेश. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय का, परंतु एका धावे समाधान मानावे लागेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धन्यवाद योगेश सर. आपण पाहू शकाल पाहुण्यांचं आगमन झालं. आपण पाहू शकाल अरुणजी वाघमारे साहेबांचा आगमन झालंय. कर्जतचे नेते आपण पाहू शकाल. साहेबांना विनंती करेन व्यासपीठामध्ये यायचं. अरुणजी वाघ चौरे साहेब इथे उपस्थित झालेत. मान्यवर असतील या स्पर्धेमध्ये. आपण या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण भरपूर पाहुणे येऊन गेलेत आणि तर मात्र अरुणदादा वाघचौरेचा साहेबांचं मात्र आगमन झाले. मी साहेबांना विनंती करेन या व्यासपीठामध्ये याचं आहे. कमेंट योगेश सर. इथे मात्र गली 2 यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि धावा आले. इथे मात्र 2 धावा येतात त्या चेंडूवरती. 2 धावाच्या 6 धावसंख्या जाऊन पोहोचते 11. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. इथे मात्र मेहनत करावी लागेल. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. डावखोरा फलंदाज इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू होते. धावसंख्या स्थिरावली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाज नितेशच्या स्वरूपामध्ये. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पे हातोडे पे घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. इथे मोठे फटके लावावे लागतील आणि या चेंडूवरती सजवलाय मोठा फटका. चेंडू येत सीमा रेषेच्या पलीकडे. बॅट मधून षटकार. 6 धावा ठोक दीजिए.
संघर्ष करावा लागेल. इथे मात्र ज्या वेळेस जोपर्यंत तुम्ही जर दगडीवरती हातोडे मारत नाही ना तोपर्यंत दगड सुद्धा देव बनत नाही. आणि इथे मात्र आता सुरुवात झाली मोठे फटके लावण्याची. फलंदाजी करत असताना फलंदाज अशोक फलंदाजी करतोय. डावखोरा फलंदाज म्हटलं तर एक महागडा फलंदाज म्हटला होता परंतु आतापर्यंत जगडून ठेवलं होतं. आता सुरुवात केली, शेवट गोड पाहायला मिळेल का पाहायचं आहे. आता मात्र गोलंदाज तयार होतोय नितेश. हो जशा तसं उत्तर देताना पाहायला मिळतोय. आणि डॉट चेंडूची सांगता येते 2 षटक इथे मात्र समाप्त होतोय. पंच संजय वाघमारे सांगताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र अंतिम 6 चेंडू. आता मात्र अंतिम 6 चेंडू फेस करण्यासाठी एकलव्य टीम कडून गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज सुभाष मागच्या मॅच मध्ये त्यांनी आपलं वर्चस्व दाखवलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र 6 चेंडू मिरकुटवाडी टीम मात्र आक्रमण करेल का. एकही फलंदाज आतापर्यंत इथे मात्र बॅक टू पहिल्यांदा झाला नाहीये. मैदानामध्ये पाहायला मिळतं जोडखोळी मैदानामध्ये गेली होती. पहिल्या चेंडू पासून जे पदार्पण केलं होतं. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये किती धावा येणार हे पाहायचंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस पाहायचंय. सुभाष गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज तयार होतोय. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला. सुभाष तयार होतोय. गोलंदाज इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु 1 धाव येते आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र डावखोरा फलंदाज अशोक पाहायचे आपल्या टीमसाठी. आता 5 चेंडू मध्ये किती चेंडू खेळणार आणि मोठा फटका येणं गरजेचं आहे. एकलव्य टीम समोर 40 धावांचा टार्गेट सेट केला पाहिजे. डावखोरा गोलंदाज आणि डावखोरा फलंदाज हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. हो इथे मात्र या चेंडूवरती कुठेतरी मात्र पनिशमेंट केली जाते. सुभाष गोलंदाजाला लेन भरकडली जाते. एक अवंतर धाव येते. अवंतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 19 या अंकावरती 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी भन्नाट वेगाने चेंडू फेकला. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त होतोय. सुभाषने चांगली गोलंदाजी केली. अशोकला मात्र इथे बॅक टू पहिल्यांदा परतावं लागेल. इथे मात्र आता विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन 200 रुपयाचं मात्र इथे बक्षीस सुभाष साठी इथे मात्र लागलंय. आपल्याला पाहायचंय. गोलंदाज ट्रॅक वरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 19. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चुकी पाहायला मिळते आणि झेल जमिनीला दान होतोय आणि धावा इथे मात्र धावबाद होणार का फलंदाज आणि फलंदाज बाद होतोय. धावा येतील या चेंडूवरती. 2 धावाला. चांगला झेल पकडायचा होता परंतु झेल जमिनीला दान झाला.
शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर टार्गेट चांगला सेट होईल, पण तिथे मात्र जकडून ठेवलं जातं फलंदाजांना. मिरकुटवाडी टीम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली, परंतु कुठेतरी चुकी केल्यासारखं वाटतंय का पायचा अजून इथे मात्र मोठा फटका सजवला, चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय, पण इथे मात्र चुकी केली जाते वारंवार आणि या चेंडूवरती धावा येत आहेत तर 2. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते आपल्याला. दोन धावा इथे मात्र फलंदाज बाद होतोय, धावबाद होतोय फलंदाज. झेल सोडल्या जात आहेत आणि जर झेल पकडली असती ना तर 2 धावा वाचल्या असत्या. मागच्या चेंडूवरती पण एक धावा, इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज इथे मात्र बॅक टू पहिलं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लेफ्ट हँड गोलंदाज सुभाष चांगलं वर्चस्व करतो या मैदानामध्ये. शून्य तुम्हाला किंमत शून्य, कारण की जर मेहनत करावी लागेल तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी. प्रत्येक चेंडूवरती झेल इथे मात्र जमिनीवर दान गेली जाते आणि इथे मात्र शेवटचा चेंडू फेस केला, डॉट येतो चेंडू, धावसंख्या स्थिरावली जाते. 3 षटकांचा खेळ संपला, धावफलक धावा लागलेत 22 येणारे 18 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते एकलव्य टीम समोर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढील सत्राचं समालोचन आपल्याला आवाज एक चांगला पाहायला मिळेल. गणेश वाघमारे मायक्रोफोनवरती येतील आणि मला इथे संधी दिल्याबद्दल सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच खांबला यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. हॅलो, धन्यवाद दादा. आपण पाहू शकाल योगेश दादाचा आवाज ऐकला, एक गावाचा आवाज त्याच बरोबरीने आपण पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहू शकाल येणाऱ्या 18 चेंडू मध्ये बनवावं लागतील 24 धावा. 23 धावांचा टार्गेट सेट केलाय. यापुढील होणारी मॅच अंबेरपाडा आणि अपेक्षा आपण पाहतोय कोरलवाडी. दोन्ही संघाचं कर्णधार यायचे आहेत. कप्तान नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहिलं तर 3 षटकाचा सामना असेल. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जुना चेंडू वापरला जातोय, पण इथं मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील 24 धावा. हॅलो,
ओके, नक्कीच आपण पाहू शकाल 23 धावांचा टार्गेट सेट केलाय. 22 धावा कंपल्सरी कुठून काढले टीम आपण पाहिलं मुरकुटवाडी टीमनं. पण इथं मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणारे आपण पाहू शकाल नक्कीच 23 धावांची 23 आपण पाहिलं तर 23 धावा पहिल्या 17 कंपल्सरी आपण पाहिलं तर 18 तर पुढची मॅच असेल अंबेरपाडा संघाने त्यांना फाईट करेल इथनं कोरलवाडी संघ. आपण टॉससाठी या लगेच रिपोर्टिंग करा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यस अंबेरपाडा संघ वैद्यश्री 11 अंबेरपाडा आणि त्यांना फाईट करेल कोरलवाडी संघ. यांच्यामध्ये टॉस केला जाईल या ठिकाणी सन्माननीय अरुणजी वाघचौरे. आपण पाहिलं तर इथं मात्र कर्जतची अगदी पाहिलं तर भावी नेते आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. इथं मात्र टॉस केला जातो. अंबेरपाडा वर्सेस कोरलवाडी 3 षटकांची मॅच दुसऱ्या सत्रातील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंबेरपाडा वैद्यश्री 11 अंबेरपाडा आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच कोरलवाडी संघ. पाहता इथं मात्र उत्तरार्धामध्ये जाऊयात. आपण पाहिलं तर एकलव्य विलोले टीमला आता विजयासाठी 3 षटकं म्हणजे अर्थातच 18 बॉल आणि 23 धाव्यांची इथनं गरज आहे. आपण पाहता इथनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आपण पाहू शकाल रियांश रुपेश सुर्वे यांच्या माध्यमात या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये दिले जातील. एकलव्य बिलवल्या टीमसाठी सगळ्या फलंदाजांना ऑफर असेल. त्यानंतर पाहता टॉस कोरलवाडी संघाने जिंकला आणि पाहता अजूनही डिसिजन बाकी असेल. कोरलवाडी संघ जो का असेल तो कळवा आमच्यापर्यंत. बॅटिंग का ओके, कोरलवाडी संघाने बॅटिंग निवडली आहे. तर वैद्यश्री 11 अंबेरपाडा संघ आपण फिल्डिंग साठी तयारीत राहायचं. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले जातील एक अप्रतिम आवाज आपण पाहिलं तर मोरबे गावचा आणि आमच्या सोबत मात्र या रात्रीमध्ये जर आम्हाला या ठिकाणी मात्र त्यांची साथ लाभली आहे. उत्तरार्धामध्ये त्यांचा आवाज ऐकूयात. येणारे 18 बॉल आणि कंपल्सरी 23 धाब्यांची इथनं गरज आहे ते म्हणजेच एकलव्य बिलवल्या टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद दादा. आपण पाहू शकाल वगे सरांचा आवाज एक गोड आवाज त्याच्या माध्यमातून आपण पहिल्या मॅच कडे बोलूया. एक चांगला सामना रंगतदार सामना दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो विशाल वाघमारे. नो स्ट्राईकला सुनील वाघमाऱ्या. दोन्ही सखे बंधूंची जोड खाली. पहिला चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूला कार्पेटच्या साईडने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्याने पूर्ण. दुसऱ्या धावे डोक्याची घंटा पण इथे मात्र नक्कीच सहजरित्याने मात्र 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि एकलव्य बिलवले टीमसाठी आपण पाहतो श्री गणेश झाले टीम माध्यमातून आपण पाहतोय 2 धावेच्या साईनं. जर इथल्या या षटकामध्ये जर दोन्ही फलंदाजांपैकी कोणी षटकार मारला तर त्याला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिला जाईल मोतीरामजी मुकणे यांच्याकडून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच षटकार आलाय. हवाई सप्पर चेंडू जाईल आउट पार. 1 बाउन्स षटकार. नक्कीच आपण पाहू शकाल विशालच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या षटकाराचे साईन धावसंख्या मात्र जातील 8 अंकावरती. कमन टीजे
आपण पहिलं तर 100 रुपयाचा पारितोषिक मोतीराम मुखणे सभाकडनं आपण पाहतोय. नक्कीच आज विशालनं 200 कमवले. त्यानंतर आपण पहिलं नितेशच्या माध्यमातून 100चा पारितोषिक आलाय आणि आज स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. 23 धावांचा पाठला करायचं आहे. 12 धावा धाव फलकावरती आल्यात. येणारे 12 चेंडू मध्ये आता बनावे लागतील 11 धावा, म्हणजे धावापेक्षा चेंडू जास्त आहेत. तर नक्कीच आज गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी आली आहे. पण इथं मात्र गोलंदाजानं थोडीशी विकेट किपरने चुकी केली आहे आणि इथं मात्र आपण पाहिला पाठीमागच्या सत्रामध्ये सुद्धा अटॅक साठी मात्र 500 रुपयाचा पारितोषिक होता. अजून एक चेंडू जायला हवे सफर 1 धाव सीमा रेषा पलीकडे जाणारा हा चौकार दर्जेदार आणि मॅचची हवा काढणारा हा चौकार आपण पाहू शकाल. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या 20 धावा. येणाऱ्या चेंडू असतील अद्यापच 10 चेंडू असतील आणि धाव फलकावरती आपण पाहिलं तर 3 धावांची गरज असेल. 23 धावांचा पाठला करायचं. तर इथनं पुढचा सामना असेल कोरलवाडी संघ आणि आंबेरपाडा संघ. दोन्ही संघ तयारीत राहा. कोरलवाडी संघानं बॅटिंग निवडली आहे, तर दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं. सामना इथे संपल्यानंतर लगेच या ठिकाणी आंबेरपाडा संघ आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, आपण पाहू शकाल चांगली मॅच पाहायला मिळते. 3 धावांची गरज आहे. इथं मात्र फटका जरूर फसला होता. स्वतः गोलंदाज मात्र मेहनत करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. या वेळेस नितेशला परतावायला गेला. बॅक टू कमआउट. पण पाहू शकाल की जर दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुभाष. आणि त्यानंतर पाहू शकाल तर विशालसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता. त्यानंतर नितेश मुकणेसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अगदी या ठिकाणी मी विनंती करतो आमचे मोतीरामजी मुकणे आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या विशाल आपण आणि नितेश मुकणे दोघं देखील या आणि आयसा आपण देखील रुपये सुद्धा आपण देखील या. आपल्याकडनं चौकारासाठी 100 रुपयाचा आपण जर पाहिलं तर अप्रतिम खेळी साकारली तर मात्र